कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्ते रसिक हो, मी हर्षदा. पुस्तकं वाचून माणूस समृद्ध होतो हे तर खरंच, पण काही वेळा आयुष्यात आपल्याला अशी माणसं भेटतात की त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या गाठीशी असलेले अनुभव ऐकले, त्यांच्या संघर्षाची गाथा, कर्तृत्वाची कथा समजून घेतली तर आपण अधिक प्रगल्भ होतो. म्हणजेच पुस्तकं वाचण्याबरोबरच माणसं वाचणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं. जगातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी कितीतरी माणसं असतात. अशाच माणसांना आपण भेटणार आहोत, मनमोकळा संवाद साधणार आहोत उत्सव कट्ट्यावर. दर रविवारी दुपारी 3 वाजता साहित्य उत्सवच्या व्हॉट्सॲप, टेलिग्राम समूहावर आणि यूट्यूब चॅनलवर एकाच वेळी. उत्सव कट्टा. निर्मिती साहित्य उत्सव. शीर्षक गीत लेखन मनोज आहेर. स्वररचना पुष्पराज पवार. संगीत दिग्दर्शन आशिष झाडे. गीत गायन प्रमोद पांढरे. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूया दर रविवारी दुपारी 3 वाजता उत्सव कट्टा. नमस्कार, मी मनोज आहेर. उत्सव कट्ट्यावर आज आपण कलेचं तोरण बांधणार आहोत. त्या कलेचे अनेक पदर आणि नाना छटा अनुभवणार आहोत. कथाकथन, काव्यवाचन, अभिवाचन आणि एकपात्री प्रयोग. कला क्षेत्रात अशी बेमालूम मुसाफिरी करणारे ठाण्याचे योगेश जोशी सर आज उत्सव कट्ट्यावर आपल्या सोबत आहेत आणि आपण साधणार आहोत त्यांच्यासोबत हा कलात्मक संवाद. सर, उत्सव कट्ट्यावरती आपलं हार्दिक स्वागत आणि नमस्कार. एक कलाकार म्हणून आम्ही आपल्याला ओळखतो आणि एक श्रोता म्हणून आपल्या विविध कला आम्ही बघितलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात. परंतु योगेश जोशी सरांच्या कलेचा प्रवास नेमका कुठून सुरू होतो आणि कसा सुरू होतो हे आम्हाला जरा सांगा ना. नक्कीच. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सर्व श्रोत्यांनाही अगदी मनापासून नमस्कार. साहित्य उत्सव परिवार आयोजित हा जो उत्सव कट्टा आहे, त्या उत्सव कट्ट्यामध्ये मला सामील होता आलं हे मी माझं भाग्य समजतो. अतिशय छान असा प्रवास वर्षभर सुरू आहे आणि हा असाच निरंतर सुरू राहावा यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आत्ता जे ऐकतील आणि युट्यूबवर जे टप्प्याटप्प्याने जे ऐकणार आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो. सुरुवात करूया माझ्या कला प्रवासाकडे. तर मी असं म्हणेन की माझा जो जन्म झाला ज्या वज्रेश्वरी गावामध्ये, म्हणजे तिथे पायाभरणी झाली असं म्हणायला हरकत नाही. की ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, परंतु छोटंसं जरी असलं तरी ते तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे अगदी वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे, नित्यानंद स्वामी आहेत आणि गरम पाण्याची कुंड आहेत. त्यामुळे तुम्ही जागतिक पर्यटनाचं ते क्षेत्र आहे. मग तिथे जन्म झाल्यामुळे काय झालं की अनेक त्या मंदिरात अनेक विविध कार्यक्रम असायचे आणि मग ते कार्यक्रम ऐकण्याची संधी लहानपणापासून मिळत आली सर. की अगदी मोठ्या मोठ्या लोकांना तिथे
ऐकता आलं, पाहता आलं. त्यात जे घरचं वातावरण होतं म्हणजे आई वडील, तर हे सुद्धा अगदी म्हणजे नाटकांची आवड होती. अच्छा. ते गावामध्ये नाटकं त्या काळात बसवायचे बरोबर. आणि गंमत अशी होती की 70चा वगैरे काळ असा होता खेडेगावामध्ये की त्यानंतरही बरेच वर्ष ती परंपरा होती की स्त्रीपात्र असेल ना तर शहरातून स्त्री कलाकार आणायचं. म्हणजे गावातल्या स्त्रीने काम करणं नाटकामध्ये वगैरे तर ते तेवढं असं पचनी पडायचं नाही. बरोबर. परंतु मग आई बाबा आणि त्यांचे जे काही मित्रमंडळी आणि त्यांचे जे कुटुंबीय होते त्यांनी असं ठरवलं की नाही बाबा हे असं आपण बाहेरून वगैरे आणायचं नाही, आपणच काम करायचं. त्यामुळे मग आई आणि वडील आणि त्यांचे मित्रमंडळ असे त्यांनी बसून मोठी मोठी 3-3 अंकी नाटकं तेव्हा ते बसायचे आणि त्या तालमीला मी जायचो. म्हणजे अगदी मला आठवत आहेत काही नाटकं, कन्याई सासूरसीच आहे, माझा पुणा म्हणून मी, दिवा जळू दे सारी रात वगैरे. अच्छा. ही नाटकं तेव्हा असं त्यांच्या तालमी चालायच्या आणि मग मी पहिली दुसरीतला वगैरे असेल की बाबा मलाही घेऊन जायचं आणि मी त्या हॉलमध्ये कुठेतरी हॉलमध्ये म्हणजे कोणाचं तरी घर असायचं त्याच्यात मी बसलेलो आणि ते ऐकायचो. म्हणजे लहानपणापासून एक कान तुमचा तयार होत गेला. तयार झाला आणि गंमत कान तयार म्हणजे सर असं झालं की ती जवळजवळ सगळ्यांचे संवाद मला ते पाठ झाले. आणि मग त्यानंतर मग घरी ते नाटक झाल्यानंतर पण करमणुकीचा कार्यक्रम असायचा. घरी कोणी पाहुणा आला की आता कसं आपण मुलांना हे म्हणून दाखव ते म्हणून दाखव. मग आपला हा योगेश आहे आपला की हा डायलॉग म्हण तो संवाद म्हण. बरोबर. मग त्यामुळे ते चालायचं. त्यामुळे कान जो तयार होणं आणि त्यात वज्रेश्वरीचा फायदा असा झाला की सर आमच्या इथे टीव्ही दिसायचं नाही. टीव्ही दिसायचं नाही म्हणजे त्याचं नेटवर्क पकडायचं नाही. ते असं चारी बाजूनी डोंगर आहेत आणि मध्ये ते गाव आहे. आणि तेव्हा ते तुम्हाला माहिती असेल त्या अॅनालॉग काड्यांचे अँटिना घरावर लावायची पद्धत होती. बरोबर. अजूनही तिथे फक्त केबलनी टीव्ही दिसतो म्हणजे त्या अँटिनाचा कधीच दिसला नाही. आणि त्याचा फायदा असा झाला सर की त्या इडियट बॉक्स समोर बसण्यात वेळ नाही गेला. बरोबर. की रेडिओ प्रचंड ऐकला गेला घरात. हे म्हणजे 24 तास तुम्हाला सांगतो ना, घरी 24 तास नव्हते पण म्हणजे जेवढा वेळ तो टीव्ही रेडिओ चालायचा तेवढा वेळ तो मी ऐकायचो. बरोबर. अगदी तुम्हाला मला कार्यक्रम अगदी असे डोळ्यासमोर बालदरबार, गंमत जम्मत, वनिता मंडळ, कामगार सभा, सँट्रोजन की मैफिल सर ते विनोदाचा कार्यक्रम, नंतर त्या संध्याकाळी आंबटगोड, श्रुतिका. आणि मला या रेडिओचं माध्यम एवढं सशक्त वाटतं ना सर की हे दर्जा टिकवून ठेवलेला आहे खरं तर आकाशवाणीने नेहमीच. आणि काय होतं की तुम्हाला दिसत नाही त्यामुळे आवाजाच्या माध्यमातून तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करणं ही जी ताकद या माध्यमाची आहे ना ती आवडली. आणि तेव्हा ते खूप अगदी कानात भिनलं गेलं. म्हणजे अगदी ती कामगार सभा, कोकणी बातम्या पण शाळेत असताना म्हणजे ते शैलेश रायका आपला कोकणीतल्या खोबरं देता मुखेल खोबरं हे अगदी पाठ झालेलं सर ते ऐकून. म्हणजे खूप लहानपणी तुम्हाला गाव, समाज, कुटुंब या सगळ्यांकडून आणि रेडिओ या सगळ्यांकडून खाद्य मिळत गेलं. अगदी अगदी. आणि कळत न कळत एक कलाकार आतमध्ये कुठेतरी घडत होता. नक्की. आणि शाळेत असताना सर तेव्हा मंदिरामध्ये कीर्तन चालायची. आणि मग आता एपिसोड कसे असायचे ते नवरात्रात तसं ते एकच कथा असायची आणि ते महाराज ते 9 दिवस ते पुढे पुढे चालवायचे. तर आम्ही ते न चुकता 15 मिनिटं आधीच त्या कीर्तनाला हजर की आता आज काय होणार, आज काय होणार, उत्सुकता. त्यामुळे ती कीर्तनं खूप ऐकली सर. बाबा महाराज सातारकरांना ऐकलं, वामनराव ढोक, पठाडे महाराज, म्हणजे चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना लहानपणीच शाळेत असताना ते ऐकता आलं. त्यानंतर भले खेडेगाव जरी असलं म्हणजे आम्हाला तसं नाट्यगृहात जाऊन कार्यक्रम वगैरे बघणं वगैरे हे शक्यच नव्हतं. परंतु मी जे सुरुवातीला उल्लेख केला की पाया जो आहे ना तो वज्रेश्वरी गावाचा काळ याच्यासाठी आहे. खूप मोठे कलाकार सर मंदिरात आम्हाला बघायला मिळाले. म्हणजे आम्ही वराड निघाले लंडनला, प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, दिलीप प्रभावळकर, हृदयनाथ मंगेशकर, पुष्पा पागदरे, जयवंत दळवी, असं या सगळ्या अशा दिग्गजांना सर अगदी जवळून बघितलं आहे. मेजवानीच होती बालपणात मिळालेली. मग आणि इतरांनी माझ्यात फरक एवढाच होता सर की प्रत्येक कार्यक्रम किंवा कीर्तन झालं ना की त्या रात्री मला झोप नाही लागायची. मी वही पेन घ्यायचं आणि जे जे काही ऐकलंय, जे आठवतंय ते लिहून काढायचं. आणि मग ते आपण नक्कल म्हणतो किंवा तुम्ही अनुकरण म्हणा, तर ती करायचा प्रयत्न करायचा आणि मग ते सगळं आईला ऐकवायचं. पहिला श्रोता, पहिला श्रोता, पहिला कार्यक्रम म्हणजे माझा आई. म्हणजे सकाळी आमचं असायचं ती पोळ्या भाजायला बसली की तिच्या शेजारी मी बसणार आणि मग जरा आपण तव्यावर पोळी उलटता अगं आई हे ऐकलं ते ऐकलं
आणि मग ती सुधारणा पण सांगणार, हसणार पण. बरोबर. म्हणजे मग ती एक जे गोष्टी वेल्हाळपणा म्हणतात ना, हो, तो हो. बालपणी तिथे सुरू झाला. सुरू झाला. आणि शाळेत अशी संधी मिळाली तुम्हाला कधी, हे जे तुम्ही घरात करत होतात पोळ्या भाजताना आईसोबत, तर या कलेला कुठेतरी शाळेत संधी मिळत होती? अगदी अगदी सर. म्हणजे शाळेत तुम्हाला सांगतो की आमचं जिल्हा परिषदेला शिक्षण 1ली ते 4थी मराठी माध्यम, आणि एक जिल्हा परिषदेला साधारणतः 4 ते 5 हा वेळ असा निवांत असतो संध्याकाळी. कारण तिथे काही पिरियड सिस्टीम नाही. एकच शिक्षक किंवा शिक्षिका 11 पासून शिकवणार. 4 नंतर त्यांची एनर्जी डाऊन असते. 4 नंतर बहुतेक खेळायचा वगैरे कार्यक्रम असतो, पण पावसाळ्यात बाहेर जाता येत नाही. आणि मग काय असायचं, चला रे कोणतरी गाणं म्हणा, कोणतरी गोष्ट सांगा. आणि मग आत्ताच्या भाषेत आपण म्हणतो ना, एखाद्याला गिराईक करणं. म्हणजे आता मला ते कळतंय की तेव्हा मला ते गिराईक केलं जायचं की हा चल योगेश उठ. पण मला अगदी म्हणजे मला आठवतंय ते 3री 4थीत जरी असलं तरी मी आपला उभं राहणार. आणि मग ती कुठली तरी गोष्ट मग काही वेळा ती जागेवर रचलेली असायची. बरोबर. पण रचून सांगणं आणि रंगवून सांगणं ना, ते शाळेत सुरुवात झालं. क्या बात आहे. म्हणजे इतक्या कमी वयात आलेली जबाबदारी घेऊन तुझे एक चॅलेंज स्वीकारलं गेलं. हा, की बाबा चला उभं केलं, आता 15-20 मिनिटं मला काहीतरी बोलायचंय. मग ते रचून आणि रंगवून. आणि मग ती भीती गेली मुलांसमोर. म्हणजे मग ते शाळा झालं. मग त्याच्यानंतर तशीच संधी तुम्ही सांगताय तशी कॉलेजला मला खूप मिळाली सर. म्हणजे मी जेव्हा डीएड कॉलेजला गेलो वसईच्या बाजीपूर वनिता विनयालयात, हे आतापर्यंत काय होतं, कान तयार झालेला होता, सगळं संचित होतं, परंतु त्याला एक प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतो आपण, की तो मला त्या बाजीपूर वनितालयाने नक्कीच दिला सर. की तिथे प्राचार्य होते मणेरीकर सर, अतिशय सर व्यासंगी, विद्वान, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, एक तो प्रभाव म्हणतो ना, तो तिथल्या प्राध्यापकांचा, कुलकर्णी मॅडम असतील, दिवेकर असतील, की त्यांची भाषा शैली. तसे माझ्यावर ग्रामीण संस्कार खूप होते वज्रेशीत राहिल्याने. पण तिथे आल्यानंतर की एक वक्तृत्वाला आपण म्हणतो पॉलिशिंग होणं. बरोबर. तर ते त्या कॉलेजला झालं. आणि त्या कॉलेजमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले मेजवाने आमच्यासाठी असायचे. म्हणजे मी निळू फुले आणि रामनगरकर, म्हणजे त्यांचा रामनगरी कार्यक्रम होता, त्यांना अगदी 5 फुटावरनं रामनगरकरांना मी अगदी 3 तास ऐकलेलं आहे. आणि मग तेच सेम लहानपणासारखंच की मला अगदी आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी रामनगरी बघून आलो ना सर, झोप नाही लागली, पुन्हा वही काढली आणि जेवढं 3 तासात रामनगरकर जे जे काही बोलत होते ते सगळं त्या वहीवर रफ 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 लिहून काढायचं. आणि मग कॉलेजमध्ये हा कार्यक्रम, याला हा किस्सा ऐकव, ऐकव, हे तेव्हा सुरू झालं कॉलेजमध्ये. आणि सर मग कथाकथन, वक्तृत्व, काव्य वाचन हे प्रकार शाळा किंवा महाविद्यालयात ज्या स्पर्धा असतात ते खूप मोठं एक हेच असतं शाळा कॉलेजमध्ये, थ्रिल असतं सगळ्यांमध्ये. तर त्यात कधी सहभागी होण्याची संधी, आणि झालात का तुम्ही सहभागी? नक्की नक्की. म्हणजे वसईला असताना वसईमध्ये आजही कला क्रीडा महोत्सव होतो तालुका, खूप भव्य दिव्य असतो. म्हणजे आणि सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा आहे. अच्छा. तिथे कलेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, तिथे त्या कॉलेजने संधी दिली. त्यानंतर जेव्हा मी बीए साठी भिवंडीला आलो सर, म्हणजे 95ला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आणि त्याचबरोबर साईड बाय साईड आपण FY करून बीए पूर्ण करावं, या हेतूने भिवंडीला ऍडमिशन घेतलं. आणि तिथे संपर्कात जेव्हा आलं की शुक्ला सर म्हणून ग्रंथपाल होते, नेरलॉन लायब्ररी म्हणून त्या कॉलेजची खूप मोठी लायब्ररी आहे. आणि मग पुस्तकाच्या देवाणघेवाणात त्या शुक्ला सरांची मैत्री झाली. आणि त्यांना कळालं की बाबा जरा हा बोला बिलायला जरा बरा वाटतोय पोरगा. आणि मग तिथे ती कैलासवासी भालचंद्र पाटील म्हणून राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा होती. मग त्यांना त्यावेळीच कॉलेजमध्ये कोणी जाणवलं नाही. मग त्यांनी मला संपर्क केला की अरे त्याला बोलवा, कारण आम्ही तेव्हा नोकरी करत असल्याने रेग्युलर कॉलेजला जायचो नाही. बरोबर. आणि अगदी वेळेवर, मला वाटतं 1-2 दिवस आधी मला निरोप मिळाला की बाबा तुला कथा सादर करायची. तर मी त्यांना विचारलं कोणती घेऊ. ते म्हणाले अरे ग्रामीण बाजाची घे, तुला चांगली जमेल. मग मला आठवतं मी शंकर पाटलांची कथा निवडली होती. 2च दिवसात सर तयारी करून कथा सादर केली. पहिल्या वर्षी 2य क्रमांक मिळाला राज्यस्तरीय. आणि मला अगदी आठवतं की पहिलं बक्षीस रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजचा विद्यार्थी होता. आणि त्यांची कथा अशी गुड, मतकर यांची गंभीर होती. आणि ते माझं पहिलं कथाकथन सर स्पर्धेतलं. बरोबर. आणि मग त्यानंतर सलग 3 वर्ष जी प्रथम क्रमांकाची ढाल मी काही सोडली नाही. BA MA पर्यंत फर्स्ट प्राइज कायम राखलं तिथे.
राखलं. म्हणजे कथाकथनने खरं तर तुमचा मार्ग प्रशस्त केला असं आपण म्हणू शकतो. हा. आणि तो सुरू झाला. सर, शाळा कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन, गायन अनेक स्पर्धांमध्ये चमकतात. ते स्टार असतात त्या काळामध्ये. पण बरोबर. एकदा शिक्षण संपलं, ते आपल्या व्यवसायाकडे, करिअरकडे वळले, की आपण ज्याला असं म्हणू शकतो शब्दशः, की नामशेष होतात त्या क्षेत्रातून. तर बरोबर. हे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. खरंय. योगेश जोशी नावाच्या माणसाबाबतीत तसं घडलं नाही, सुदैवाने सगळ्यांच्याच. हम्म. शिक्षणानंतर जेव्हा तुम्ही करिअर निवडलं तेव्हा सुद्धा, आणि आता तुम्ही उल्लेख केला की शिक्षक व्यवसाय म्हणजे प्रोफेशन तुम्ही निवडलं, बरोबर. त्यानंतरही कला जिवंत ठेवली, यामागची भूमिका सांगा ना. तो प्रोग्रेस कसा झाला? अगदी म्हणजे भाऊक अशी आठवण आहे ती. हे करिअर म्हणता येणार नाही याला, पण हे सुरू करण्यामागे जेव्हा बक्षीस वगैरे सर मिळाली कथाकथनामध्ये वगैरे, तेव्हा एक असा विश्वास आला की आपण कथाकथन करू शकतो. आणि एका 98 साली एका छोट्याशा अपघातात माझ्या आईचं निधन झालं. आणि आम्ही तिची इच्छेनुसार नेत्रदान केलं. आणि तेव्हा मी काहीतरी 20-22 वर्षाचा असेल. तर ते नेत्रपेढीत मी विचारायला गेलो. अगदी म्हणजे माझं आणि आईची अटॅचमेंट सर खूप होती की बाबा हे तुम्ही डोळे कोणाला देताय वगैरे, कोणाला देतात. तर ते म्हणाले की अशी पॉलिसी नाही, ही अशी नावं सांगता येणार, ही गोपनीयता आहे. बरोबर. आणि काहीतरी 1999 सालीच म्हणजे लगेच नेक्स्ट इयरला वसईला मला कथाकथनासाठी बोलवणं आलं. आणि मी कथाकथन केलं सर. कथाकथन केलं. समोरचा आतापर्यंतचा ऑडियन्स जो होता ना सर, तो माझ्या परिचयाचा होता. म्हणजे घरातले श्रोते होते किंवा कॉलेजचे विद्यार्थी होते. तिथे संपूर्ण असे अनोळखी श्रोते होते त्या कथाकथनाला. आणि त्या क्षणी ना मला एक असं वाटून गेलं की कदाचित माझ्या आईचे ते डोळे आहेत ना, कुठेतरी शोधत मला या कार्यक्रमात येतील आणि माझं कौतुक ते बघतील. क्या बात आहे. आणि त्यावेळी ठरवलं की हे सोडायचं नाही. बरोबर. की हे करत राहायचं. पूर्ण महाराष्ट्रभर किंवा कुठेतरी कुठलेही असू दे ठिकाण, हे करत राहायचं. या गर्दीत मला ते डोळे नक्कीच पाठलाग करत येऊन मला भेटतील. किती संवेदनशीलता आहे या, आणि एक जाणीव आहे. आणि ते त्यामुळे सुरूच झालं. ते मग सुरूच झालं. बरोबर. आणि तिथून तुम्ही मग खऱ्या अर्थाने सर्वत्र कथाकथन वगैरे हा प्रवास सुरू झाला. काव्य वाचनाचे पण कार्यक्रम तुम्ही सुरू केले. काव्य वाचनाचे त्या मनाने कमी केले सर. सुरुवातीला सर्वात जास्त मी कथाकथनाचे कार्यक्रम केले. अच्छा. आणि सगळ्या महाराष्ट्रभर कथाकथनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रसंगी झाले. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ, आत्रे कट्टे, आणि सर्वात जास्त असायचं की ऑन डिमांड असायचे. म्हणजे अनेक तुमच्या संस्था असतील, ऑफिसेस आहेत, नगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, तिथे जर कोणी रिटायर वगैरे होणार असलं त्यांच्या त्या कार्यक्रमाला वगैरे मग ते बोलवायचे. आणि मग जो कोणी रिटायर होणार आहे त्याचे कोणी जे आवडते लेखक वगैरे असतील कथाकथन, मला सांगण्यात यायचं की बाबा सर यांना हे लेखक आवडतात, जरा यांचं काहीतरी कथा घ्या. आणि मग त्यानुसार वेगवेगळ्या, म्हणजे मी स्वतः सर कथा लिहित नाही, हे मी तुम्हाला अगदी कबूल करतो. बरोबर. पण दुसऱ्यांनी लिहिलेल्या कथा मात्र मी ताकदीने सादर करू शकतो. जिथे डिमांड असेल तिथे कथा निवडणं सोपं आहे सर. की तुम्हाला सांगण्यात आलं वपूंची कथा घ्या, शंकर पाटलांची घ्या, हे ठीक आहे. पण डिमांड नाही आणि तुम्हाला कार्यक्रमाला बोलवलं आहे, तर अशा वेळी तुम्ही कथेची निवड कशी करतात मग कथाकथनासाठी? मग आता तेच आहे सर. काय झालं की अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या डिमांड्स आल्या. म्हणजे शहरी भागात वेगळी, गंभीर कथा वेगळ्या, गूढ कथा वेगळ्या, विनोदी वेगळ्या. विनोदीमध्ये पण ग्राम्य विनोदी वेगळे, शंकर पाटलांचा लहेजा वेगळा. बरोबर. तर वियाबुवांची कथा वेगळी, मिराजदारांची वेगळी, वपू काळ्यांची वेगळी. त्यामुळे काय झालं सर, सगळ्यावर पकड झाली. म्हणजे एक असा एकच शिक्का नाही राहिला की बाबा रे की याच पठडीतलं. मग त्यामुळे जिथे बोलवलं जाईल कथाकथनाला, साधारणतः तिथला प्रेक्षक समोर दिसला की आपल्याला अंदाज येतो की आज आपल्याला कुठली कथा सांगितली पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यामुळे महत्वाचं आहे रसिकाची, म्हणजे श्रोत्याची नस ओळखता आली पाहिजे. बरोबर. आणि त्यानुसार सर काव्य वाचनाकडे मी पुन्हा वळतो. काव्य वाचनाचे काही कार्यक्रम तुम्ही केले. एक विनोदी अंगाने जाणारी कविता आपल्या श्रोत्यांसाठी आपण प्रस्तुत करावी. विनोदी कथा तर भरपूर होत्या, पण त्यात विडंबन
मला आवडलेली मी एक तुम्हाला सांगतो की मी अनेकदा ती म्हणजे का आवडते की त्याला दादही छान होती. शिक्षक कार्यक्रमामध्ये वगैरे मी ती अनेकदा सादर केलेली होती. कार्यक्रमातही असायची पण संमेलनांमध्ये वगैरे पण होती. विडंबनच आहे की माझं पहिलं प्रेम. अच्छा. इथेच तुम्ही हसायला सुरुवात करा. बरोबर. की तिचे कुंद कळ्यांचे शुभ्र दात लख्ख हसायचे. तिचे कुंद कळ्यांचे शुभ्र दात लख्ख हसायचे. मी विचार करायचो ही कोणती बरं पेस्ट वापरत असेल. तिचे कुरळे केस वाऱ्यावर भुरभुरायचे. तिचे कुरळे केस वाऱ्यावर भुरभुरायचे. मी विचार करायचो ही कोणता बरं शॅम्पू वापरत असेल. तिला पाहता विचार करता फर्स्ट सेमिस्टर संपून गेले. तिला पाहता विचार करता फर्स्ट सेमिस्टर संपून गेले. स्कॉलर म्हणता म्हणता माझे 2 विषय राहून गेले. आणि एक दिवस त्या शुभ्र हास्यासह ती चांदणं शिंपीत आली. वा, तपश्चर्या फळाला आली सर. हो आली. आणि एक दिवस त्या शुभ्र हास्यासह ती चांदणं शिंपीत आली. नक्की यायचं म्हणत हातात पत्रिका देऊन गेली. मी उद्ध्वस्त. पेस्ट शॅम्पू सारं काही भळभळा वाहून गेलं. मी उद्ध्वस्त. पेस्ट शॅम्पू सारं काही भळभळा वाहून गेलं. वाढलेली दाढी, चुरघडलेले कपडे, शबनमच्या बॅगेत कोंबलेल्या चिंध्या. आता नियमितपणे कॉलेजला जातो आणि मित्रांनो आता ऑफ पिरियडलाही नोट्स काढतो आणि आता ऑफ पिरियडलाही नोट्स. क्या बात आहे. खूप मोठा धक्का पचवूनच सुधारावं लागलं त्याला. नाही, खूप छान. खरं तर अशा कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून, श्रोता म्हणून खूप मौज लुटता येईल याची खात्री आहे. पण तरीही उत्सव कट्ट्यावरचा प्रत्येक श्रोता मनमुराद हसला असेल यात शंका नाही. सर हसणं हेच महत्वाचं आहे सर. महत्वाचं हसणं हे जे असं वळण आहे ना की जे कित्येक गोष्टी सरळ करतं. बरोबर, खरंय सर. सर, कथाकथन, कविता वाचन यातून प्रवास सुरू होता. पण आज तुम्हाला श्रोता जे ओळखतो ते एक पात्री प्रयोगासाठी ओळखतो. तर मग इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात? एक पात्री प्रयोग ही संकल्पना कुठून आली आणि त्याची सुरुवात कशी केली नेमकी? कथाकथनाचे कार्यक्रम होत असताना नंतर म्हणजे अगदी 2000 मला वाटतं 2000 ते 2011-12 याच्या दरम्यान सर असं लक्षात आलं की प्रेक्षक वर्ग आहे ना त्यांच्या सवयी थोड्याशा बदलत आहेत. म्हणजे कथाकथनात काय आहे की अगदी सुरुवातीपासून प्रेक्षक येणं अपेक्षित आहे. हो. आणि तरच त्याला ती कथा समजते. तरच समजेल. बरोबर. कारण अनेकदा काही संदर्भ असतात ते पहिल्या परिच्छेदामध्ये असतात. आणि आता हल्ली काय झालंय सर, कार्यक्रमाची वेळ जी आहे ती वेळ पोचण्याची नाही सर, ती घरून निघण्याची आहे. म्हणजे समजा 8चा कार्यक्रम तुम्ही एखाद्या आत्रे कट्ट्याला लावला तर तो 8ला घरून निघायचं. मग तिथे 8:30ला पोहोचू, 8:15ला पोहोचू असं असतं. त्यामुळे एकदा तुम्ही सुरू केला कार्यक्रम आणि 15 मिनिटांनी, अर्ध्या तासाने एखादा श्रोते तुम्हाला जॉईन झाले तर त्यांना ती कथा कळत नाही किंवा की याची लिंक काय. बरोबर. मग नंतर मी असं ठरवलं की बाबा ठीक आहे की आपण काही ऐकलेलं, काही वाचलेलं आणि काही सुचलेलं असं सगळं एकत्रित केलं आणि म्हणजे थोडक्यात मिसळ आपण म्हणूया. मिसळ. आणि त्याचा हसू आणि आसू हा एक पात्री कार्यक्रमाचा एक म्हणजे संहिता नाही पण याचे काही विषय नक्की केले. अच्छा. की अगदी मनमुराद हसणं आहे. त्यानंतर केवळ हसणं नाही तर एक काहीतरी प्रबोधन त्यातून झालं पाहिजे. आणि मग असं ठरवलं की बाबा आपण असं बोललं पाहिजे की त्यानंतर लोक दुःख, भांडण, द्वेष, ईर्ष्या हे सगळं विसरले पाहिजे. असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि मग तो विषयाचा ढाचा तयार केला आणि म्हटलं चला हे बघूया. आणि सुरुवात केली कार्यक्रमाला आणि पहिलाच कार्यक्रम एकदम जोरदार झाला. अच्छा. कुठे झाला होता? हा बोरिवलीला झाला होता. बोरिवलीच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, राजेंद्र नगरचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे. पण त्यांनी माझं कथाकथन ऐकलं होतं, बाकीचेही कार्यक्रम ऐकले होते. आणि आता कसं होतं सर, एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा बोलवणं येतं, मग काहीतरी वेगळं करा. त्यामागे ती पण म्हणजे तुम्ही म्हणालात की कसे वळलात एकपात्रीकडे, तर ती पण प्रेरणा असावी की आता एकच माणूस मला दुसऱ्यांदा बोलवतोय, तिसऱ्यांदा बोलवतोय, त्याने 3 कथा ऐकल्या, आता वेगळं काहीतरी हवं. मग त्यात केलं आणि मग या कार्यक्रमाची टॅगलाईनच अशी केली होती मी की हा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणाशीही भांडण होणार नाही. बरोबर.
पैसे परत. असं म्हणजे आनंदाने जगायचं असेल तर हा कार्यक्रम चुकवू नका. चुकवू नका. कार्यक्रम हसू आणि हसू म्हणजे जाताना प्रबोधन पण केलं पाहिजे. लोक समजा 1.5 तास हसली तर शेवटच्या 15 मिनिटात लोकांच्या सगळ्या पाणी येतं डोळ्यात आणि गहीवरून लोक घरी जातात. म्हणजे विनोदापेक्षा त्यातला संदेश आहे तो घेऊन घरी जातात, याच्यात जास्त समाधान वाटतं. म्हणजे रोजच्या जगण्याचे किंवा समाजातल्या ज्या घटना आहेत त्यांना घेऊन तुम्ही त्यावर विडंबन करता की कसं नेमकं? अगदी सर. म्हणजे आता कार्यक्रम हा जो आहे ना, याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की संहिता नाही. तर त्यामुळे हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघात होतो, युवक मंडळात होतो, महिला मंडळात होतो, अतिशय गावखेड्यामध्ये होतो आणि थिएटरला सुद्धा होतो. बरोबर. प्रत्येक ठिकाणी येणारा रसिक प्रेक्षक हा वेगवेगळ्या अभिरुचीचा असतो सर. बरोबर बरोबर. आणि सर्वात मला चॅलेंजिंग काय वाटतं सर, तुम्ही हॉलमध्ये कार्यक्रम करणं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही खुला कार्यक्रम करता, एखाद्या मैदानात तुम्ही आहात, बरोबर, आणि 500 लोक खुर्च्यांवर बसलेत, तर त्यांना बांधून ठेवणं हे मला खूप आव्हानात्मक वाटतं. हॉलमध्ये तुम्हाला ठराविक उद्देशाने तुम्हाला ऐकण्यासाठी म्हणून तो आलाय. हे जे खुले आहेत ना, काय चाललंय बघू म्हणून आलेली लोक असतात. खरंय खरंय. की काय आहे बघू तर खरं 5 मिनिटं, आज हा काय दिवे लावतोय. तर त्यावेळेस त्याला तिथे 2 तास थांबवून ठेवणं आहे ना, तर हे मला वाटतं खरं म्हणजे आव्हान आहे. आणि ज्या अर्थी लोक बोलवतात म्हणजे थोडंफार जमतंय असंही म्हणायला हरकत नाही. ते आव्हान तुम्ही स्वीकारलं आणि ते जमलं आहे. बरोबर. खरं तर सर, हा कार्यक्रम आता महाराष्ट्रभर तुम्ही केला, 8, 9, 10 वर्ष होत आली त्या संपूर्ण. एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगा ना या एकपात्री प्रयोगाच्या बाबतीत की तो लक्षात राहील तुमच्या. असा प्रसंग सर खूप आहेत. म्हणजे अगदी धावपळ झालेली पण आहे, तीही अविस्मरणीय आहे. आणि तसे 1-2 किस्से आहेत. आमच्या ठाण्यामध्येच काशीनाथ घाणेकरला कार्यक्रम होता सर, थिएटरला. कार्यक्रम नॉनस्टॉप झाला 3 तास सलग. आणि सर पाण्याचा घोटही प्यावा लागत नाही, तेवढी परमेश्वराची कृपा आहे की 3 तास सलग कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम झाला सर, छान झालं, सगळ्यांनी कौतुक वगैरे केलं. आणि एक ज्येष्ठ नागरिकांचं जोडपं माझ्या जवळ आलं आणि ते म्हणाले की, आणि मग त्यांनी सुरुवात केली की बाबा मी आजपर्यंत यांचे ऐकले, अगदी मी परदेशातही होतो, तिथेही मी इंग्लिश कलाकारांना ऐकले, इकडे तिकडे, पण आजच्या इतका मी कधी हसलो नाही आणि हसता हसता रडलो नाही. तर त्यांनी सांगितलं नाही. आणि त्या पुढे जाऊन ते म्हणाले की आतापर्यंत ते म्हणाले की मला असं ते पैसे वगैरे उडवतात ना, हे असं खूप काहीतरी असं डाऊन मार्केट वाटायचं. परंतु तुम्ही जेव्हा बोलत होते, हसवत होते ना, तर तेव्हा असं मला असं वाटलं की असे पैसे फेकावेत. अगदी त्यांनी, आणि त्यांनी मला एक पाकिट काढून दिलं, हे बक्षीस आहे, हे तुम्ही ठेवा, मला फेकता नाही आले पैसे. तर ते पैसे मी आजही जपून ठेवले की मला वाटतं ही मोठी दाद आहे. मोठी दाद. जसं ते म्हणतात की लावणीला वगैरे असं म्हणजे ती उत्स्फूर्तता असते की ते एकाच. ते म्हणाल की मला असं वाटलं की खरोखर असं उधळून लावावं की इतका एका क्षणी हसणं आणि एका क्षणी रडणं. ते म्हणाले हे नाही मी बघितलं कुठे. तर मला वाटतं म्हणजे भले ते जास्त स्तुती त्यांनी केली असेल, पण मला ते आवडलं, भावलं झालं त्यांना. आणि सर खरं तर प्रापंचिक धावपळ किंवा जगाचं हे भयानक जीवघेणी स्पर्धा इतकी वाढली आहे की माणसाला खरोखर अशा कार्यक्रमांची गरज आहे की जे त्याच्या मनावर एक फुंकर मारू शकेल, त्याला ताजं करू शकेल. अशा कार्यक्रमांची गरज आहे नक्कीच. एकदा असं सर रायगडला कार्यक्रम होता माहेश्वरी समाजाचा, म्हणजे अगदी मारवाडी समाज सर सगळा, पण कार्यक्रम मराठी माझा. तर तो कार्यक्रम तिथे झाला. काही निमित्ताने त्यांचे प्रमुख पाहुणे उशिरा आले आणि मी त्याच वेळी नेमकी ठाण्यात कार्यक्रम दिलेला कळव्याला संध्याकाळचा. तो कार्यक्रमच 4 तास उशिरा सुरू झाला रायगडचा. बापरे. आणि मला आता लक्षात आलं की 7 वाजले संध्याकाळी आणि रायगड तिथनं काहीतरी मी हायवेला होतो त्या रसायनीच्या पुढे. तर म्हटलं तिथनं मी ठाण्यात येऊ शकत नाही. मी आयोजकांना कळवलं की मी पर्यायी व्यवस्था करतो दुसऱ्या कार्यक्रमाची. त्यांच्या सोसायटीत कार्यक्रम होता, सोसायटीच्या हॉलमध्ये, क्लब हाऊसला. तर कारण मी पोचत नाहीये 9:30ला म्हटलं, मला कदाचित 11-12 पण होतील. तर मी पर्यायी व्यवस्था करतो, एक आर्टिस्ट तुम्हाला देतो, यांचा भ्रमनिरास होणार नाही. त्याने सांगितलं सर तुम्ही किती वाजता यायचं तेव्हा या, आम्ही सगळे थांबणार आहोत. कारण आम्हाला कोणीतरी सांगितलं तुम्ही जोशींनाच ऐका. म्हटलं ठीक आहे, पण ते म्हणाले नाही तुम्ही किती लेट होईल, 11 होतील ना, या 11ला.
आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मी मनोजजी 11 वाजता रात्री कार्यक्रम सुरू केला. पण ते क्लब हाऊसला होतं त्यामुळे पोलिसांचं वगैरे बाहेर काही आवाज जाण्याचा प्रश्न होता, बंधन नव्हतं. मग 11 ते 1:30 वाजेपर्यंत 11 ते 1:30 वाजेपर्यंत सगळे श्रोते थांबले आणि धमाल मनमुराद आनंद झाला. ह्या गोष्टींना लक्षात राहिले. हे लोकांचं प्रेम जे आहे ना हे अविस्मरणीय. खरंय सर, खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, तुमची कला रंजन करते, मनोरंजन करते, हसवते, हे ठीक, पण त्याला प्रबोधनाची किनार असते नेहमीच. तर त्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा जर प्रात्यक्षिक आलं, समजा एकच प्याला मधला सुधाकर ज्या पद्धतीने उभा केलेला आहे, तर तसं जर तुम्ही इथे अभिनयातून आम्हाला दाखवलं तर श्रोत्यांना ते जास्त भावेल असं मला वाटतं. नक्की सर. एक थोडंसं मला सांगावंसं वाटतं की हसू आणि हसूमध्ये एक म्हणजे हे नाट्य उतारे नसतात. आता तुम्ही सुधाकरांचं वगैरे म्हणालात तर हे मी कॉलेज जीवनात वगैरे केलंय. परंतु यामध्ये सगळे किस्से, विनोद आणि शिवाय एक विषयाकडे मी तुम्हाला मुद्दामून घेऊन जातो की यात प्रबोधन काय असतं तर मातृभाषेतून शिक्षण हेही त्यात माझ्या हसू आणि हसूमध्ये असतं, अगदी विनोदी अंगाने. बरोबर. की मुलांना मातृभाषा आलीच पाहिजे. की मातृभाषा येत नाही म्हणजे आम्ही मॉडर्न झालो असे समजणारे अनेक लोक आहेत. आणि शहरात तर ते शहरात काय हल्ली खेडेगावात सगळीकडे तेच चित्र दिसतंय. त्यामुळे त्याच्यावर एक बराच 15 ते 20 मिनिटं असं म्हणजे हसता हसता चिमटे काढलेले असतात की मातृभाषे भले तुम्ही इंग्लिश माध्यमात घाला परंतु मुलाला उत्तम मराठी म्हणजे तुमची जी असेल ती बोलता आलीच पाहिजे सर. बरोबर. आणि मूल आपल्या मातृभाषेतच व्यक्त होतं. खरं तर हा गंभीर विषय आहे, पण तुम्ही तो विनोदी अंगाने चिमटे काढून लोकांपर्यंत पोहोचवता. विनोदाने अगदी. कारण सर काय झालं माहितीये, मुलं किंवा तरुण शांताबाई शेळके काय, मिराज काय, कुसुमाग्रज काय, अत्रेत काय, भारत आंबे काय, खांडेकर काय, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर काय, ही नावं सुद्धा आता यांना माहिती असतील की नाही ही शंका येते. बरोबर. म्हणजे त्यामुळे मी ही जर मुलं असली ना कार्यक्रमात तर मी मुद्दाम संहिता नसते कार्यक्रमाला. समोर जर मला शाळेतली आणि महाविद्यालयीन मुलं दिसली तर मी थोडे विनोदाच्या अंगाने या सगळ्या साहित्यिकांचे विनोद वगैरे घेऊन त्यांच्यापर्यंत नेतो, त्यांच्यापर्यंत ती नावं पोहोचवतो. तर मग दवणे सर म्हणतात ते मला वाक्य आठवलं की आपण जर त्यांना हिमालय दाखवली नाहीत तर लहान मोठ्या टेकड्यांनाच ते हिमालय समजून बसतील. बरोबर. छान, किती छान उदाहरण. की अगदी सर हे जर नाही तर त्यांना वाटेल व्हॉट्सअपवरचे विनोद किंवा नेटवर 2-3 विनोद दिसतो हेच मराठी साहित्य आहे की काय. बरोबर. याचं दर्शन आपण त्यांना कधीतरी स्वतःहून जाणीवपूर्वक केलं पाहिजे. मग ते त्या कार्यक्रमात असतं. आता तुम्ही झलक म्हणताय तर ती या कार्यक्रमातली नाहीये, परंतु एकच त्याला सुधाकर हा एकपात्री नाट्यप्रवेश आहे. एकच प्याला मधला ते पण सर नाटक बघा 5 अंकी नाटक होतं सर. म्हणजे आत्ताची नाटकं मला वाटतं 5 पानांमध्ये असतात. 5 पानांच्या संहितेमध्ये पूर्ण नाटक असतं. ते 5 अंकी नाटक होतं आणि मला वाटतं प्रबोधन म्हणून वगैरे ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही आवडेल सुधाकर की राम गणेश गडकरी हे सिद्धहस्त लेखक कसे होते. त्यांनी विनोद घेतलाय आणि दारू सारख्या काय म्हणतात ते अगदी दर्जाहीन वर्णन त्यांनी काय भाषा संपत्ती वापरून केलंय. भाषेचा दर्जा, मराठी भाषेचा दर्जा आहे ना हे कळण्याकरता हा उतारा खरंच सर उत्तम आहे. बरोबर. मला वाटतं ठीक आहे. 4थ्या अंकातला एक प्रवेश आहे सुधाकरांचा जो मी कॉलेजला असताना त्या स्पर्धेमध्ये वगैरे सादर करायचो. त्या वर्षांनी तुम्ही विषय काढला तर हरकत नाही घ्यायला. भगीरथ सुधाकरांना जेव्हा सांगत असतो रामलाल की बाबा तू का दारू पितोस किंवा तू दारू पिऊ नकोस, तर तेव्हा सुधाकर त्याला उत्तर देतो की असं का म्हणतोस तू. या भरलेल्या प्याल्यात आणि तो प्यायल्यानंतर रिकाम्या प्याल्यात काय काय आहे याचं वर्णन, दारूचं वर्णन आपले गडकरी करतायत, राम गणेश गडकरी. बघा सुधाकर म्हणतायत जेव्हा त्यांना रामलाल विचारतोय की असं काय आहे एकच प्याल्यात एवढं, तेव्हा सुधाकर म्हणतायत या एकच प्याल्यात काय म्हणून विचारतोस भाई, अरे या एकच प्याल्यात काय काय नाही म्हणून तुला वाटतं. हा पहा एकच प्याला, हा भरलेला आहे खरा, यात काय दिसतंय तुला. रामलाल, मनुष्याच्या आयुष्यात निराशेचा शेवटचा असा काल येतो की ज्यावेळी जीविताची आठवण मोहानं त्याला फसवू शकत नाही.
आणि मरणाच्या खात्रीमुळे तो स्वतःच्या देहावर मृत्यूच्या दरबाराची सत्ता कबूल करायला लागतो. मृत्यूच्या भीतीनं मनुष्याची दृष्टी परिचय एकरूप होताच तो क्षणभंगूर जगाकडे काळाच्या क्रूरपणे पाहू लागतो. मनुष्य हृदयातल्या सहज काव्यस्फूर्तीतही या दृष्टीतील क्रूरपणा खेळू लागतो. अशा वेळी तीव्र निराशेनं कडवटलेल्या मृत्यूच्या क्रूर काव्यदृष्टीनं पाहताना सुंदर वस्तूंबद्दल भयानक कल्पना आठवतात रे. त्या क्रूर दृष्टीनं पाहताना आईच्या मांडीवर समाधानानं स्तनपान करणारं मूल दिसलं की ते तिथल्या तिथंच मेलं तर त्या आईच्या हृदयाला काय दुःख होईल असं क्रूर चित्र या कल्पनेपुढे उभं राहतं. हळदीनं भरलेली नवी नवरी पाहताच वपनानंतर ती कशी दिसेल याबाबत कल्पना विचार करू लागते. रामलाल मी हल्ली त्या अवस्थेत आहे आणि माझ्या कल्पनेला मद्यपानाच्या ज्योतीची ज्वाला प्रदीप्त करीत आहे. अशा वेळी मी उचंबळून बोलत आहे. आता माझ्या दृष्टीनं एकच प्यालात काय भरलंय ते पहा. पृथ्वीनं आपल्या उदिराच्या रत्नांचा अभिलाप केल्यामुळं खवळलेल्या सप्तसमुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पालाण घालण्याचा विचार केला. त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्मपृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उद्धार केला. पुढे विश्वाला जाळण्याच्या अभिमानानं आदित्यानं आपले 12 डोळे उघडले. त्या अग्निप्रलयात एका वटपत्रावर चित्त स्वरूप अलिप्त राहून त्यानं सारी सृष्टी पुन्हा शृंगारली. उभयतांच्या या अपमानामुळं अग्नी आणि पाणी यांनी आपापलं नैसर्गिक वैर विसरून सजीव सृष्टीच्या संहाराचा विचार केला. अरे परीक्षिताचा प्राण घेण्यासाठी मत्सराच्या त्वेषानं तक्षकानं बोरातल्या आळीचं रूप घेतलं ना, अगदी त्याचप्रमाणे हे खवळलेले सप्तसमुद्र सुडाच्या बुद्धीनं या इवल्याच्या टिचभर प्याला सामावून बसले रे. आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्यांच्या मदतीला दिली. सामान्य मनुष्याच्या बुद्धीला भूल पाडणारा मोहकपणा आणण्यासाठी म्हणून तरण्या ताठ्या विधवांच्या कपाळाचं कुंकू कालवून त्या बुडत्या आगीला लाल तजेला आणला. अरे या एकच प्याल्यात इतक्या कडू आणि नीच अवलादीची दारू भरली. नीट बघितलीस ही दारू? आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसते तुला? काही नाही. अरे नीट पहा म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन प्रसंगी यशोदेला जे चमत्कार दिसले नसतील ना, ते चमत्कार तुला या रिकाम्या प्याल्यात दिसतील. काबाड कष्ट उपसून आलेला थकवा घालवण्याच्या आशेनं दारू पिणाऱ्या मजुरांच्या त्या पहा झोपड्या. निरुद्योगांचा वेळ घालवण्यासाठी म्हणून दारू पिणाऱ्या श्रीमंतांच्या त्या हवेल्या. केवळ प्रतिष्ठपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू प्यायला शिकलेल्या पडत मूर्खांचा हा तांडा. अकलेच्या मार्गानं न सापडणारी गोष्ट मजलशीत एखाद्या जवळून साधून घेण्यासाठी म्हणून धूर्ततेनं त्याच्याबरोबर पिता पिता शेवटी स्वतःही बुडालेल्या व्यवहार पंडिताची ही पागा. उद्योगी, गरीब, आळशी, श्रीमंत, साक्षर, पडत मूर्ख, निरक्षर, व्यवहारी साऱ्यांना सरसकट जलसमाधी देणारा हा पहा एकच प्याला. दारूबाज नवऱ्यांच्या बायकांची ती पहा पांढरी फटफटीत कपाळ. दारूबाजांच्या पोरक्या पोरांच्या उपासमारीच्या त्या आर्त किंचाळ्या. करत्या सवरत्या मुलाच्या अकाली मरणानं तळमळणाऱ्या वृद्ध मात्या पित्र्यांचे विहळणं. रामलाल, अरे चोरीस गेलेल्या 14 रत्नांच्या मोबदल्यात या एकाच प्याल्यात सामावलेल्या सप्तसमुद्राने दारूच्या रूपानं भूमातेची कैक नररत्न अकाली पशनी पाडली रे. अरे स्त्री जातीला नटवण्यासाठी म्हणून समुद्राच्या उदरातून जितके मोती बाहेर निघाले नसतील ना, त्याच्या दसपट आसवांचे मोती दारूमुळं स्त्री जातीनं या एकाच प्याल्यात टाकलेत रे. बेवारशी बायकांची बेअब्रू, बेशरम बाजार बसव्यांची बच्चाल, बेकार बेरड्यांची बदमाशी, बेचिराग पाचशाही जिवलग मित्रांच्या मारामाऱ्या, दगलबाजी, खून. रामलाल तो पहा साऱ्या जगावर अंमल चालवणारा बादशाह सिकंदर. अरे दारूच्या अंमलेखाली केवळ मारेकरी बनून आपल्या जिवलग मित्राचा खून करतोय रे. तो पहा मेलेल्याला सजीव करणारा दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या त्या संजीवनीसह या एकच प्याल्यात स्वतःच मरून चूर झालाय. जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे हे पहा 56 कोटी यादववीर दारूच्या एकच प्याल्यात बुडून अधपाद भुकीत आहेत. अरे रामलाल, तू अजून माझा हात धरतोस? अरे अजून तुला हे एकच प्याला थट्टेचा वाटतो का रे?
अरे परोपकारी मनुष्य, इतका वेळ घसा फोडून तुझ्या कल्पनेपुढं हा विराट स्वरूप एकच प्याला मूर्तिमंत उभा केला, तो या सुधाकरासाठी नव्हे रे रामलाल. साऱ्या जगात तुझ्या वैभवशाली वाणीनं हा मूर्तिमंत चित्र, हा विराट स्वरूप एकच प्याला अशा उग्र स्वरूपात या प्राणीमात्र्यांच्या डोळ्यासमोर उभा कर की चार चौघांच्या आग्रहानं किंवा कुठल्याही मोहानं फसलेला तरुण पहिला एकच प्याला ओठाशी लावतोय, तोच हा विराट स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळ्यासमोर उभा राहून त्याच्या भेदरलेल्या हातातून तो पहिला एकच प्याला गळून पडला आणि गळून असा खळकन भंगून गेला ना, तरच या सुधाकराचा दारूत बुडालेला जीव सप्त पाताळाच्या जरी आत असेल तरी सुखानं एकच निश्वास टाकेल रे रामलाल. यापुढं तुझं हे काम. धन्यवाद सर, खूप अप्रतिम. थोडा मोठा झाला. 100 वर्षाहून अधिक काळ उलटून गेले. खरं तर सुधाकर गडकऱ्यांनी महाराष्ट्राला दाखवलं आणि सुधाकरच्या मार्फत एक खूप मोठी व्यथा मांडली व्यसनाच्या जगातली. पण आजही योगेश जोशी जेव्हा हे ऐकवतात तेव्हा महाराष्ट्रातली परिस्थिती बदललेली नाही. घरोघरी व्यसनामुळे कुटुंब कशी उद्ध्वस्त होत आहेत आणि तुमचं सगळं ऐकताना ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, अवतीभोवतीची परिस्थिती जाणवत राहते. यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुमच्या अभिनयाला तर मानाचा मुजरा उत्सव कट्ट्यावरती. खूप सुंदर. सर, खरं तर संपूर्ण उत्सव कट्टा कलात्मक झालेला आहे, मोठा रंजक झालेला आहे, थक्क झालेला आहे. पण अशा वेळी थोडं विषयांतर मी करतोय. ही कलेची प्रचंड जाण घेऊन तुम्ही पुढे जात आहात. कलेचा प्रवास तर खूप रंगीत आहे. पण आम्ही ऐकतो की योगेश जोशी हे फक्त कलाकार नाहीत, तर त्यांच्या कलेला प्रचंड असं सामाजिक भान आहे. तर हे खूप दुर्मिळ असतं. कला हे उपजीविकेचं साधन असतं खरं तर. पण योगेश जोशींच्या बाबतीत तसं नाहीये. तर त्याबद्दल आम्हाला सांगा. खरं तर मी हे जाहीर असं सांगत नाही कुठे, म्हणजे कार्यक्रमातही नाही. पण तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की कला हे उपजीविकेचं साधन मी मानलं नाही. कारण सर माझं एक तत्व आहे की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपण ईश्वराची प्रार्थना करतो. बरोबर. आणि पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हसवता तेव्हा मी असं मानतो की ईश्वर तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो. क्या बात. तर त्यामुळे आपण दुसऱ्यांना हसवतोय याचा अर्थ आपल्यासाठी कोणीतरी नक्कीच प्रार्थना करतोय एवढं नक्की आहे. आणि सर की आपण असे व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे वाचत असतो, अनेकदा ते वाचतो आणि सोडून देतो. पण एक असं खूप छान मेसेज खूप आधी वाचनात आला होता माझ्या, की समजा त्याने एकाने सांगितलं होतं की तुम्हाला रोज एकाने 86,400 रुपयाचा चेक दिला आणि तो त्याने सांगितलं की बाबा हा आजच्याच खर्च करायचा आहे, कारण याचा बॅलन्स पुढे कॅरी फॉरवर्ड होणार नाही. अच्छा. तर आपण काय करू? तर आपण सुरुवातीला काय करू सर, प्रत्येक 86,400 खर्च करायचे, स्वतःवर खर्च करू. पण आपण 1 दिवस करू, 2 दिवस करू, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, कधीतरी आपल्या गरजा त्या पैशातून संपणार आहे. बरोबर. तरी पण आपल्या हातात पैसा शिल्लक राहणार आहे. मग तो काय करू आपण, इतरांसाठी खर्च करू, कारण तो कॅरी फॉरवर्ड तो होणार नाही सर. बरोबर बरोबर. मग त्याच पद्धतीने मी जेव्हा सकाळी उठतो, डोळे उघडतात, तेव्हा परमेश्वर माझ्याकडे 86,400 सेकंदाचा एक कोरा चेक देत असतो की आजच्या दिवशी तुला सेकंद आहेत आणि ही तुला खर्च करायची आहेत, ही कॅरी फॉरवर्ड उद्या होणार नाहीत. आणि मग म्हणून तेव्हा ठरवलं की बाबा आपल्या नोकऱ्या आहेत, म्हणजे मी स्वतः शिक्षक आहे, मिसेस माझी शिक्षिका आहे, जगण्याच्या ज्या काही गरजा आहेत त्याहीपेक्षा जास्त या नोकरीतून छान मिळतं सर. आणि आपण म्हणतो की ओंथळीत मावतं ते एका माणसाला पुरतं, ते सांडण्याआधी द्यायला शिका. तर मग आम्ही असं दोघांनी विचार केला, मी आणि मिसेस आहे, ती लेखिका आहे, एकपात्री प्रयोग करते, ती निवेदिका आहे, चांगल्या कार्यक्रमांचे अगदी छान निवेदन करते ती. तर मग आम्ही दोघांनी ठरवलं की या आपल्याला जी काही देणगी मिळालेली आहे कलेची, तर यातून जे काही पैसे येतील ते आपल्यासाठी वापरायचे नाहीत, तर यातून सामाजिक ऋण जे आहे ते फेडायचं. आणि मग आम्ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याकरता हे पैसे वापरतो. त्यामुळे कुठलंही जे मानधन आहे कार्यक्रमाचं, ती आणि मी हे आम्ही स्वतःला ठेवत नाही. अच्छा. ते एक समाजाचं मोठं होताना एक काहीतरी आपण देणं लागतो, ते द्यायला पाहिजे. आणि सर मुळात माझा हे काय म्हणतात ते स्वभाव
असं आहे की तो विनोदी अंगाने, म्हणजे मला हे कधी क्लिक झालं सर की कोण बनेगा करोडपती मी जेव्हा बघत होतो सुरुवातीला, तर ते लक्षात आलं असेल की सुरुवातीला अमिताभ बच्चन त्यांना विचारायचे कार्यक्रम सुरुवातीला की हे 2 करोड मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार. तर मग 90% जणांची उत्तर अशी होती की मी यातले 10 लाख किंवा 20 लाख किंवा 50 लाख अशी चॅरिटी करेन, तशी चॅरिटी करेन आणि मग उरलेले पैसे असे वगैरे. तर मी मुळात गमते असल्याने, गमते म्हणजे काय की मला अनेक जण असं म्हणतात अरे कधीतरी सिरियस हो, आयुष्य सिरियसली घे. तर मी म्हटलं आयुष्य सिरियसली नाही सिन्सिअरली घ्यायची गोष्ट आहे. क्या बात आहे. हा, तर त्यामुळे तर मला ते बघून ना हसू आलं सर की मला असं वाटलं की तो मनुष्य त्या सीटवर हॉट सीटवरनं देवाला लालच देतोय की बघ वाटते मी 20 लाख 40 लाख चॅरिटी करावी तर मला आज हे 2 कोटी जिंकून दे. बरोबर. म्हणजे तो तिथेच आधी सुरुवात करतो. मी म्हणतो की मला चॅरिटी करण्याकरता 4 कोटीच कशाला पाहिजेत. काका बिर्ला ठीक आहे त्यांच्याकडे 1000 कोटी आहेत, ते काही कोटी दान करतात. अरे पण माझ्याकडे जर काही हजार आहेत, काही लाख आहेत किंवा काही आहेत तर त्यातले मी काही रुपये देऊ शकतो ना सर. नक्कीच. आणि याच भावनेतून ते सुरू झालं आणि मग ते आतापर्यंत चालू आहे. त्यामुळे कार्यक्रमाची कुठेही जाहिरात नाही. आज जे श्रोते कार्यक्रमात येतात ऐकतात तेच 4 जणांना सांगतात की अरे या माणसाला बोलव, याला एकदा ऐक, मजा येईल. दर्जा असला की हा प्रचार प्रसार आपोआप होतो. फार जाहिरात प्रेम आहे, श्रोत्यांचं प्रेम आहे सर, मायबाप रसिकांचं प्रेम आहे. सर व्हॉट्सअप वरती मेसेजेस तर सगळेच वाचतात पण त्या मेसेज मधून एवढं काही घडू शकतं हे कल्पनेच्या पलीकडे आहे. तुम्ही करत असलेलं काम कला क्षेत्रातलं हे सगळंच याबद्दलची दखल घेतली गेली आहे समाजाकडून, शासनाकडून, व्यवस्थेकडून, संस्थांकडून? नक्कीच सर, अनेक संस्थांकडनं वगैरे तर घेतलीच, पण त्याहीपेक्षा मला महत्वाचं वाटतं की अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये अनेकदा मला एकपात्री करायला बहुमान मिळाला. म्हणजे आज पूर्ण भारतभरातल्या कलाकारांमध्ये सादर करण्याची संधी मिळते. हे माझ्या दृष्टिकोनातून खूप मोठं आहे. आणि सर पुरस्कार वगैरे हे त्या ते मी असं मानतो की पुरस्कार म्हणा किंवा तुमच्या कार्यक्रमाची संख्या म्हणा ही तुमची आजच्या कार्यक्रमासाठी पुण्य नाही ठरू शकत. म्हणजे स्टेजवर मी उभा राहिलो की त्या दिवशी मी 1000 केलेले असू देत, मला किती पुरस्कार मिळालेले असू देत, त्यात ते 3 तास आहेत ना, तो माझा पहिला शो असेल आणि माझी परीक्षा असेल. परीक्षा असते. बरोबर. हा, त्यामुळे ते पुरस्कार मिळाले, लोकांनी अप्रिशिएट केलं, अनेक संस्थांनी केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये एकपात्री सादर करण्याची संधी वगैरे मिळाली. ही मोठी गोष्ट आहे. खरोखर ही मोठी गोष्ट आहे. बरोबर. सर आता उत्सव कट्ट्याचा प्रत्येक श्रोता मंत्रमुग्ध होऊन तुम्हाला ऐकतो आहे. या श्रोत्यांमध्ये अनेक लोक कलावंत सुद्धा आहेत, नवोदित कलाकार आहेत, तरुण मित्र आहेत आपले आणि अनेक लोक असे आहेत की ज्यांना सादरीकरण कौशल्य स्वतःचं ते विकसित करू पाहतायत. तर एक कलाकार म्हणून तुम्ही या नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल त्यांच्या विकासासाठी किंवा भविष्यातल्या वाटचालीसाठी? ओके, संदेश वगैरे नाही, पण मी सर त्यांना अगदी म्हणजे हितगुज त्यांच्याशी साधू शकतो किंवा मी काय केलं हे मी त्यांना नक्की सांगू शकतो सर. की थोडंसं वेडं होणं अपेक्षित आहे कलाकारांनी. म्हणजे थोडासा मॅडनेस हा कलाकारामध्ये लागतोच. तुम्ही जगरहाटीचे 4 चौघांचे नियम आपण स्वतःला बांधून घेतले तर त्यात तुम्ही एका लिमिटमध्येच राहता. बरोबर. आणि बोलण्याकरता म्हणजे आता तुम्ही जर आता मी ज्या क्षेत्रात काम करतो ते बोलण्याचं क्षेत्र आहे, त्यामध्ये स्वतःला सर आधी मला असं वाटतं की पाठांतराला खूप महत्व आहे. बरोबर. लक्षात ठेवणं, वाचन करणं आणि त्याची टिपणं काढणं. अच्छा. आणि ते सगळं जे आहे ना ते सर आरशासमोर उभं राहून आपणच बोलायचं सर, एक कॉन्फिडन्स येण्याकरता. म्हणजे अगदी नवोदितांना मी आधी हे केलंय सर. जेव्हा मी कथाकथनाला अगदी कॉलेजला जायचो मला हसायची घरी आई की आरशासमोर उभं राहून मी ती कथा 5-5, 10-10 वेळा आई म्हणजे तोंड कसं दुखत नाही. म्हणजे समोर श्रोता आहे हे मनात घेऊन सतत त्याचा रियाज समोर उभं राहून ते मी जसा कार्यक्रम म्हणजे जशी मी 1.5 तासाची कथा सांगणार की मी ती कथा सर त्यावेळेस अगदी म्हणजे पारायण केलेली आहेत त्याची. क्या बात आहे. आणि मग त्यावेळेस काय होतं सर की ते पाठ असतं परत सादरीकरण करताना इतकी सहजता येते की असं वाटत नाही हे पाठांतर आहे. बरोबर. खरं ते अंतर्बाह्य आपलं होऊन गेलेलं असतं, मग ती सहजता येते सर. बरोबर. जर तिथे थोडंसं असेल तर मग थोडंसं आपण काय म्हणतो ते
अडखळणं वगैरे आणि मग तिथे आपल्याला आत्मविश्वासाला धक्का पोचणं आहे. आणि आपण ताबा मिळवलेला असतो त्या कथेवर. अगदी अगदी अगदी. त्यामुळे आपल्या पद्धतीने आपण ती मांडतो बरोबर तिथे. अगदी तुम्ही जे वाक्य म्हणाल ते खूप छान आहे की ते माझं झालं पाहिजे. माझं झालं पाहिजे. आणि सराव, सातत्य सगळ्यात महत्वाचं. नाहीतर आणि नेहमी अपडेट राहायला हवं. एकच माझ्याकडे आहे म्हणजे आता समजा माझ्याकडे एकच किस्सा आहे आणि तोच घेऊन मी जास्त दिवस. आणि काय झालं सर, आता खूप या व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियामुळे तुम्हाला खूपच अलर्ट राहावं लागतं सर. म्हणजे आता तुम्ही जे काही तुम्ही सांगायला जाल ते बहुतेक आधी लोकांपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोहोचलेलं असतं. बरोबर बरोबर. त्यामुळे तुम्हाला सतत तयार राहणं, अपडेट राहणं. मी जसा फोनचा रिचार्ज करतात तसं तुम्हाला स्वतः रिचार्ज मारत राहणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा संदेश. अगदी आजच्या भाषेत सगळ्यांना कळेल असं की सतत रिचार्ज करणं गरजेचं आहे स्वतःला. आपण गॅसचं रिचार्ज करतो, वीज बिलाचं करतो किंवा फोनचं करतो, पण बऱ्याचदा किंवा नेहमीच आपण स्वतःला रिचार्ज करणं विसरून गेलेलो असतो. तर हे पाळणं गरजेचं आहे. सर, मी सुरुवातीला असं म्हणालो होतो की आज उत्सव कट्ट्यावर कलेचं तोरण आपण बांधणार आहोत, पण या कलेच्या तोरणाला प्रबोधनाची इतकी सुंदर सोनेरी किनार असेल याची जाणीव न मला होती न श्रोत्याला होती. आपल्यामधला कलाकार आम्हाला फक्त माहीत होता, पण संवेदनशील माणूस काय असतो कलाकाराच्या मागे हे सुद्धा दर्शन आज उत्सव कट्ट्यावर घडून आलेलं आहे. साहित्य उत्सव परिवार या मंत्रमुग्ध संवादासाठी आणि आपण दिलेल्या प्रस्तुतींसाठी आपल्याला मानाचा मुजरा करतो आणि आपले मनापासून आभार मानतो की आपण उत्सव कट्ट्याला आज एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे आपल्या या संवादामुळे. खूप खूप धन्यवाद. मनोजजी, तुमचे आणि सर्व उत्सव कट्ट्याचे सर्व श्रोत्यांचे मी देखील मनापासून आभार मानतो आणि खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.